नमस्कार. रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण महिनाभर टिकणारे रवा बेसन लाडू बनवतोय, तेही बिना पाकातले. अगदी सोपी रेसिपी आहे. अगदी अचूक सगळं प्रमाण दिलेलं आहे. अर्धा किलो बेसनपासून जवळजवळ 1.5 किलो लाडू इथं तयार होतात. तर रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे. पहिले तूप जसं लागेल तसं आपण घेणार आहे, तर आपल्याला मेजरमेंट कळावं म्हणून पहिले अर्धा कप घेतलं आहे. त्याच्यातलं फक्त 1 चमचा तूप मी कढईमध्ये घालून घेतलं. आता इथं जो रवा घेतलेला आहे तो एकदम बारीक रवा आहे, चमेली रवा जो म्हणतो किंवा 0 नंबरचा रवा, तो 1 कप रवा घेतलेला आहे. 240 मिलीचा कप मी इथं वापरलेला आहे. तर हा रवा तुपामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजताना नेहमी मंद आचेवरच भाजायचा, फुल गॅसवरती अजिबात भाजायचा नाही, नाहीतर मग काय होतं तो असा करकर लागतो खाताना. तर मंद आचेवर भाजला की छान असा फुलला जातो तो. तर इथं मी रवा अगदी छान असा मंद आचेवर 10 मिनटं भाजून घेतलेला आहे. अगदी त्याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेतला. तर रवा भाजला गेला की छान असा हलका होतो आणि याचं टेक्स्चर जे आहे ते अशा पद्धतीनं दिसतं. तर आता आपण काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि ही कढई अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये इथं मी ते जे अर्धा कप तूप घेतलेलं त्याच्यातलंच तूप वापरते आहे मी आत्ता. तर त्याच्यातलं 2 ते 3 पळ्या तूप मी इथं पहिले घालून घेतलं. आता त्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. तर हे जे बेसन आहे ते मी डाळ भाजून मग गिरणीमध्ये थोडंसं रवाळ असं दळून आणलेलं आहे. तर हे पीठ कसं बनवायचं, डाळ किती भाजायची ते पाहायचं असेल तर आधीच्या बेसन लाडूच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथं या कपाने मी मोजलं आहे, तर 4 कप बेसन आहे आणि वजनी प्रमाण त्याचं अर्धा किलो आहे. आता हे बेसन तुपामध्ये घालून घ्यायचं आणि मंद आचेवर याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मी तूप पहिल्यांदा जास्त वापरत नाही आहे. थोडंसं कोरडं जर आपण बेसन असं भाजलं तर मग ते अगदी व्यवस्थित आणि पटकन भाजलं जातं आणि छान रंग येतो. म्हणून मी अशा पद्धतीनं थोडं कोरडंच त्याला पहिले भाजून घेणार आहे. तर बेसन जर लवकर भाजावं असं वाटत असेल तर मग शक्यतो काय करायचं, डाळ पहिले भाजून मग दळून आणायची, म्हणजे बेसन पण जास्त वेळ भाजावं लागत नाही आणि लाडू पण डाळ भाजून जर दळून आणली असेल तर चवीला अगदी छान होतात आणि दळताना ते थोडंसं रवाळ दळल्यामुळं तोंडामध्ये लाडू चिकटत नाही किंवा टाळ्याला लाडू चिकटत नाही आणि छान खुसखुशीत लाडू होतात. तर इथं छान असं मंद आचेवर मी हे बेसन भाजून घेते आहे. तर याच्यामध्ये जर बऱ्याचदा काय होतं गुठळ्या होतात, तर गुठळ्या झाल्या तर मग काय करायचं, पोटॅटो मॅशर घ्यायचा आणि त्यानं छान अशा या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायचा. म्हणजे मग काय होतं, पीठ जे आहे ते व्यवस्थित एकसारखं भाजलं जातं. आता इथं मी सगळ्या गुठळ्या फोडून घेतल्या आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर कढई जी आहे अजिबात सोडायची नाही आहे. अगदी व्यवस्थित एकसारखं याला हलवत राहायचं आहे, नाहीतर खालून जे बेसन आहे ते करपतं. तर मंद आचेवरच याला भाजायचं आहे, गॅस अजिबात वाढवायचा नाही. तर इथं साधारणपणे 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर बघू शकता खालून हलकासा त्याला गोल्डन रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर खालून सतत एकसारखं असं हलवत राहायचं, म्हणजे मग ते करपत नाही बेसन, अगदी छान असं भाजलं जातं. तर आता इथे जवळजवळ 20 मिनटं झालेली आहेत. छान असं बेसन भाजत आलेलं आहे आणि सुवासही अगदी छान यायला लागला आहे बेसनचा. आता या स्टेजला आपण जे तूप घेतलं होतं अर्धा कप, त्याच्यातलं जे उरलेलं तूप आहे ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथं मी सगळं तूप घालून घेतलं. तर तूप घालताना शक्यतो एकदम घालायचं नाही, नाहीतर मग कधी-कधी ते पातळ होतं आणि तूप जास्त झाल्यावर लाडू एकदम तुपकट असे लागतात किंवा मग ते खाली बसतात बांधल्यानंतर किंवा रेलतात. तर तूप घालूनही मी गुठळ्या झालेल्या त्या सगळ्या फोडून घेतल्या आणि हलकंसं परत आणि 4 ते 5 मिनटं मंद आचेवर भाजून घेतलं त्याला. तर आता इथं तुम्ही बघू शकता बेसनचा रंग आहे तो आणि टेक्स्चर आहे ते चेंज झालेलं आहे. तर बेसन भाजत आलं की असं छान असं हलकं होतं ते पण आणि मस्त असा रंग आलेला आहे, थोडासा गोल्डन असा. आता अजून अर्धा कप तूप मी इथं घेतलेलं आहे. तर आता आपण थोडं थोडं करत हे तूपही याच्यामध्ये घालून घेऊयात. तर एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालत मिक्स करत जायचं, म्हणजे मग आपल्या लक्षात येतं आपल्याला पिठल्याची जी कन्सिस्टन्सी असते त्या प्रमाणात आपल्याला हे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे लाडूच्या. तर आपण पहिले हे मिक्स करून घेऊयात. पहिले मी 2च चमचे तूप घालून घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की अजून परत 2 चमचे तूप घालून घेतलं. तर असं थोडं थोडं करत ह्याच्यामध्ये तूप घालत जायचं आहे, एकदम घालायचं नाही. आता हेही तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
नंतर याच्यामध्ये गुठळ्या झाल्या होत्या म्हणून त्या मोडून घेतल्या मी इथं. म्हणजे मग लक्षात येतं आपल्याला की तुपाची त्याच्यामध्ये किती प्रमाण आहे आणि आपल्याला अजून किती घालायला लागेल. तर इथं गुठळ्या छान मोडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही रंग बघू शकता पिठाला, अगदी मस्त आलेला आहे, अगदी सुरेख दिसतोय एकदम. आता पीठ बघू शकता अगदी छान असं भाजलं गेलेलं आहे इथं. आता या स्टेजला आपण जो रवा आहे तो ठेवलेला बाजूला तो घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आता रवा सगळा मी याच्यामध्ये भाजलेला रवा घालून घेतला. अगदी मस्त असा एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे. तर पिठाची ही कन्सिस्टन्सी असताना रवा घातल्यानंतर तो अगदी एकसारखा व्यवस्थित मिक्स होतो. आता याच्यामध्ये अर्धा कपातलं उरलेलं जे तूप आहे तेही घालून घेतलं. म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण अर्धा अर्धा कप असं करत टोटल 1 कप तूप वापरलेलं आहे इथं. तर हा जर 100 mlचा कप आहे तर मी 200 ml तूप आत्तापर्यंत वापरलेलं आहे. आता हे तूप घालूनही अगदी छान असं मिक्स करून घेतलं मी. तर इथं बघू शकता तुम्ही अजूनही कोरडं आहे म्हणून नंतर 2 ते 3 टेबलस्पून तूप घालायचं आहे. तर पहिले 2 घातलं, अगदी व्यवस्थित मिक्स केलं, नंतर परत आणखी 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे इथं मी. तर टोटल इथं 1/2 किलो तूप लागलेलं आहे किंवा 250 ml तूप इथं आपण वापरलेलं आहे. आता हे तूप सगळं व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेतलं. जर तुम्हाला वाटत असेल तर या स्टेजला ही पोटॅटो मॅशरनी थोडंसं मॅश करून घ्या. म्हणजे मग गुठळ्या ज्या आहेत त्या सगळ्या मोडल्या जातात आणि पीठ एकसारखं होतं. तर इथं तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी पिठलं जसं आपण करतो त्या पद्धतीनं मी इथं हे करून ठेवलेलं आहे. आता हे काय करायचं आहे, असंच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड होईपर्यंत, साधारणपणे 2 ते 3 तास. आणि तुम्ही बघू शकता बेसन भाजत आलं की मग काय होतं, त्याच्यातलं तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपलं जे बेसन आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे. आता 2 तासानंतर इथं बघू शकता पीठ सगळं थंड झालेलं आहे. आता हे सगळं आपण मोडून घेऊयात, त्याच्यातल्या गुठळ्या फोडून घेऊयात आणि एकसारखं पहिले करून घेऊयात. नंतर 1 चमचा वेलची पूड घातली, पाव चमचा जायफळ पूड घातलेली आहे. आणि आता साखर जी आहे ती अख्खीच साखर मी इथं मिक्सरला बारीक करून घेतली आहे. न चाळताही अशीच घालायची आहे आपल्याला. तर टोटल 4 कप पिठी साखर आहे. म्हणजे बारीक केल्यानंतर मी मोजली आहे. तर 4 कप पिठी साखर इथं घेतलेली आहे. ती आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. तर साखर जी आहे ती घालताना एकदम घालायची नाही, थोडी बघत बघत घालायची आहे. टेस्ट बघायची आणि नंतर मिक्स करायची. तर मी ती बाजूला ठेवून दिली उरलेली साखर. तर इथं आपलं 4 कप बेसन होतं, 1 कप रवा होता, म्हणजे टोटल 5 कप होते. म्हणून मी इथं 4 कप पिठी साखर वापरलेली आहे. आता उरलेली जी पिठी साखर आहे ती याच्यामध्ये घालून घेतली आणि छान असं याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लाडूचं. आता एक एक लाडू वळून बघायचा आहे. तर तुम्ही बघू शकता असं एकत्र येतं पीठ, म्हणजे कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. तर इथं मी पिस्त्याचे काप करून घेतलेत वरून लावायला. तुम्ही बदाम लावू शकता किंवा मग मनुकेही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर लाडू एक वळून बघायचा आहे. जर तुम्हाला वाटते या स्टेजला की खूप कोरडं पीठ आहे तर अशावेळी एखादा चमचा तूप तुम्ही पागळवून याच्यामध्ये घालू शकता आणि मिक्स करून मग लाडू वळून घ्यायचा. पण इथं गरज वाटत नाही आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि छान असा लाडू जो आहे तो वळला गेलेला आहे आणि त्याला एक मस्त शाईन आलेली आहे. त्याच्यामुळं त्या व्यवस्थित झालेल्या आहेत. तूप जर जास्त झालं तर मग लाडू आहे ते खाली असे बसल्यासारखे होतात किंवा रेलतात. तर तसे झालेले नाही आहेत. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. आणि बांधता बांधता असा एखादा लाडू मोडून बघायचा. जर तुकडे पडत असतील तर मग एखादा चमचा तूप घालायचं. पण इथं माझ्या पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आहे. त्यामुळं मी तूप घातलेलं नाही. अगदी छान लाडू वळले जात आहेत आणि एकसारखे होत आहेत. तर इथं मस्त असे 4 लाडू वळून घेतले. त्याच्यानंतर बाकीचे सगळे लाडू तयार झालेले आहेत. टोटल 35 लाडू तयार झाले इथं आणि त्याचं वजनी प्रमाण 1.5 किलो आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा. तसंच ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि या दिवाळीला अशा पद्धतीने रवा बेसन लाडू नक्की बनवून बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.